उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करण्याचं धोरण हे स्वीकारलं गेलेले। अध्यक्ष महोदय, या एका बाजूला पायाभूत सुविधेचा प्रकल्प उभारत असताना सामाजिक आणि लोककल्याणकारी अशा प्रकारच्या योजनांना पण कुठल्याही सरकारला प्राधान्य द्यावं लागतं। त्याच्यामुळे शेतमजूर, शेतकरी, गरीब, युवा, महिला या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्यासाठी विविध योजना हे सरकार राबवतं आणि काही नवीन योजनांची भर त्यात यावर्षी आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थसंकल्प वाचत असताना त्या गोष्टी मी लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत। राज्यातला आपला सांस्कृतिक वारसा देखील कसा समृद्ध होईल, आपल्याला तर एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहेच, परंतु या वारशाचा आणि इतिहासातील महापुरुषांचा सन्मान आपण करत असतो आणि त्यामुळेच अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा आणि इतर काही स्मारकांच्या साठी देखील आपण निधीची तरतूद केलेली आहे, त्याचाही उल्लेख मी या माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अध्यक्ष महोदय केलाय। अनेक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कधी सरकारमध्ये असायचो, कधी सरकारमध्ये नसायचो, परंतु मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाजाची अनेक वर्ष मागणी होती की आम्हाला जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे, तसं आमच्याकरता काही करा, आणि मागण्या व्हायच्या परंतु पूर्तता होत नव्हती। अध्यक्ष महोदय, यावेळेस जाणीवपूर्वक महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या करता आरटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, मी खरोखरीच सांगतो, ठीक आहे, विरोधकांना टीका टिप्पणी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांनी गाजवलाच पाहिजे, राबवलाच पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय, ह्या निर्णयाचं इतकं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये स्वागत करण्यात आलं। 12 बलुतेदारांच्या बद्दल पण आपण भाषणामध्ये 18 पगड 12 बलुतेदारांच्या बद्दल बोलत असतो, जातीच्या बद्दल बोलत असतो, परंतु त्यांच्याकरता देखील आपण महामंडळ त्या ठिकाणी स्थापन केलं। घरेलू कामगारांची संख्या तर अध्यक्ष महोदय एवढी मोठी आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत।